नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। अमरावती बुलढाणा शिवशाही बसमधून महिलेला मूर्तिजापूर मध्येच उतरवले। कंडक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, कारवाईची मागणी। मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दी 5 जुलै 2025। एकीकडे सरकार लाडक्या बहिणीचा सन्मान करत असल्याचे दावे करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडूनच महिला प्रवाशांचा अवमान होत असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। अमरावतीहून बुलढाणा येथे जाणाऱ्या शिवशाही बसमधून एका महिला प्रवाशाला निवेदिका शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव यांना मूर्तिजापूरजवळ बनोरा येथे मध्येच उतरवून दिल्याची गंभीर घटना घडली आहे। बस कंडक्टर एल शेख यांनी तिकीट न देताच महिलेला बसमधून उतरवले आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलल्याचा आरोप या महिलेने केला आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीहून निघालेली शिवशाही बस क्रमांक MH06BW 1233 मूर्तिजापूर, अकोला, खामगाव येथे थांबणार होती। या बसची प्लेट वाचूनच निवेदिका शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव या बसमध्ये बसल्या होत्या। मात्र प्रवासादरम्यान बस कंडक्टर एल शेख यांनी त्यांना तिकीट दिले नाही, असा शिवकन्या यांचा आरोप आहे। अमरावतीवरून मूर्तिजापूरसाठी आम्ही बसली। आता मी गेल्या 7 वर्षापासून प्रवास करते, म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे। आणि मी शिवशाहीमध्ये बसल्यानंतर जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली, जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची। आता तुम्ही मला सांगा, या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर, अकोला, बुलढाणा। मग ही जर लिहिलेलं आहे तर मी ऑब्वियस याच्यात बसणारच। मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही। मग मी त्याला जेव्हा विचारलं की बा का नाही थांबत, तिथं तर लिहिलं आहे, तर म्हणे वो पाटी पे मत जाओ बोले आप। बरं ठीक आहे, मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि 17 रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत। अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली। जेव्हा मी ती पाटी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल, माझी चुकी असेल, पण ती माझी चुकी नव्हती। या फोटोमध्ये सरळ दिसतंय की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही। जेव्हा मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबत नाहीये, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप इसके अंदर मत बैठो कारण इसकी एसी खराब है, एसी स्लो है। आता एसी स्लो असो की कसंही असो, मी तुला तिकीट देते ना, तू मला पैसे घे, तिकीट दे, संपला विषय। पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धटून माझ्याशीच वेगळा बोलायला लागला की अभी आप बोले कंप्लेंट करोगे, आपको जो करना है वो कर लो। असं कसं त्यांनी जे काही वायफड बडबड केली असेल ती त्याची त्याला, पण त्याची चुकी ही का त्याला मी जेव्हा एवढी सांगते, म्हणजे आता पंढरपूर वारी सुरू आहे तर त्याच्यात बस नाहीये, इकडून तिकडून बस नाही, बस भेटली, मी शिवशाहीमध्ये बसली आणि ते तिथं त्या पाटीवर लिहिलं असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही। आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्याला मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल, तो आपको करना है वो करो, असं तसं त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे 4-5 वेळा असा फिरला की बा त्या बसचा फोटो काढू नको। आता जर आवाज उचलायचा असेल, माझ्याजवळ जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास कराल? मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि 3 वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू। पण हा असा सगळा प्रकार झाला। आता तुम्ही सांगा, लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने, आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला, तर छळच म्हणता येईल याला। तुम्ही मला सांगा, हा अन्याय झाला ना? म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धी तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबवत नाही, मग आता याला काय जबाबदार कोण? आता त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, कारण त्याने एक तर त्याची चुकी, 2 ते माझ्याशी रूटली बोलले आणि 3 की बा हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे सरासर। बस मूर्तिजापूरला पोहोचण्यापूर्वीच कंडक्टरने त्यांना बनोरा या ठिकाणी बसमधून खाली उतरवले। यावर शिवकन्या यांनी मला का उतरवून दिले असा प्रश्न विचारला असता कंडक्टरने त्यांना आम्ही मूर्तिजापूर स्टॉप घेत नाही आणि तुम्हाला इथेच उतरवून देतो, असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे शिवकन्या यांनी सांगितले। एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आदर सन्मान करते, तर दुसरीकडे महामंडळाचे कर्मचारी एल शेख नेहमीच महिलांसोबत उद्धट भाषेत बोलतात, असे गंभीर आरोप शिवकन्या यांनी केले आहेत। विशेष म्हणजे ही महिला रोज याच बसने प्रवास करते, असेही त्यांनी नमूद केले। महाराष्ट्र शासन खंबीरपणे लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं असताना एका बहिणीवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर निश्चितच हे फार म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात निषेध करता येईल तेवढा कमीच आहे। जर या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर अशा एखाद्या बहिणीला, ठीक आहे आता दिवसाची वेळ होती, ते ॲडजस्टमेंट झालं, उद्या भविष्यात जर अशी अडचण निर्माण झाली आणि ती रात्रीची वेळ जर असली तर अशा वेळेस त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने काय केलं पाहिजे? कंडक्टरने या गर्दीचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे। तात्काळ आणि कठोर कारवाईची जोरदार मागणी। या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून
कंडक्टर ए शेखे यांच्यावर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी निवेदिका शिवकन्या शिवानी किशोर श्रीराव यांच्यासह इतर महिला प्रवाशांची जोरदार मागणी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणे अत्यंत गंभीर असून यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज. नमस्कार. मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.